ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा मावली बाळा. हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. हासुनी हसवुनी खेळूनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालुनी हात तयाचा राहू. येथेच बंधू प्रेमाचा घ्या धडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे. पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करते बाळा. लाविते लळा ही जशी माऊली बाळा, मज आवडते मनापासून शाळा. नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आज मी आलो आहे बालसाठे माध्यमिक विद्यालय देवाचे घोटणे येथे. देवाचे घोटणे शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यामार्फत ही शाळा चालवली जाते. मित्रांनो, येथे माझे 8वी ते 10वी असे शिक्षण पूर्ण झालं. 1978 साली या मंडळाची स्थापना झाली आणि गावात माध्यमिक शिक्षणाची ज्योत या मंडळाने पेटवली. अतिशय खडतळ अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीच्या गोडाऊनमध्ये ही शाळा सुरू केली होती. त्यावेळी शिक्षकांनीही अतिशय कमी पगारात काम करून शाळेसाठी खूप मेहनत घेतली होती. परिणामी हजारो मुले या शाळेतून शहाणी होऊन आयुष्याच्या पटलावर खेळण्यास तयार झाली. हजारो मुलांसाठी ही शाळा म्हणजे एक आशेचा किरण होता. अगदी गरिबातील गरीब विद्यार्थीही या शाळेत चांगल्या प्रकारे शिक्षण घेत होता. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना ही शाळा एक दिशादर्शक ठरली आहे. मित्रांनो, मी प्राथमिक शिक्षण माझ्या वाडीतील शाळेत, माध्यमिक शिक्षण या बालसाठे माध्यमिक विद्यालयात, 11वी ते 12वी तालुक्याच्या गावी आणि पदवीपर्यंतचे शिक्षण हे मुंबईमध्ये कंप्लीट केले. पण माझ्या मते मुलांचा सर्वांगीण विकास या शाळेतच झाला आहे, हे मी अभिमानाने सांगतो. शिक्षणाबरोबरच कला आणि क्रीडा म्हणजेच चित्रकला, गाणे, वक्तृत्व किंवा खेळ यांच्या बाबतीत मुलांना घडवण्याचे काम या शाळेतील शिक्षकांनी केली आहे. शाळेतील शिक्षकांनी घेतलेली मेहनत ही बेजोड आहे. आत्ताच्या क्लासेसच्या संस्कृतीत या गुरुजनांनी केवळ आपल्या शाळेतील मुलांवर घेतलेली मेहनत ही खूप काही शिकवून जाते. मला मिळालेली महत्त्वाची शिकवण म्हणजे शिस्त. येथील जी शिस्त आहे ती अगदी बेजोड आहे. आमचे खाडेसर आम्हाला सांगायचे की आपण जे काही काम हाती घेतो ते आवडीने केले तर आपण त्यात नक्की यशस्वी होतो. कोलेसर बोलायचे की जे काही काम कराल ते व्यवस्थित करा, ठरवून करा, म्हणजेच टाईम मॅनेज करा. केकरे सर सांगायचे की कुठेही काम करा पण क्रमाक्रमाने करा, तर आपण नक्की यशस्वी होऊ. गुरव सर सांगायचे की विज्ञानाशी दोस्ती करा. शिंदे सर सांगायचे की कलेला समर्पित होऊन काम करा, तर तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद मिळेल. खरंच मित्रांनो, आम्ही या सर्व गुरुजनांचे आभारी आहोत की आमचं जीवन स्वयंपूर्ण करण्यासाठी या लोकांनी आम्हाला साथ दिली. मित्रांनो, अनेक आठवणी आहेत या शाळेत. या शाळेत अनेक मित्र भेटले. सकाळी 7 किलोमीटर पायपीट करून आम्ही ही शाळा गाठायचो. प्रार्थना बोलणे, मधल्या सुट्टीत मित्रासमवेत डब्बा खाणे, लवकर डब्बा संपवून राहिलेल्या वेळेत फेरफटका मारणे, खेळाच्या तासाला खेळणे, एखादा तास फ्री भेटला तर होमवर्क करून ठेवणे आणि संध्याकाळी शाळा सुटली की परत पायपीट करत निसर्गाच्या सानिध्यात मजा मस्ती करत घर गाठणे. खरंच मित्रांनो, मंतरलेले दिवस होते.
खूप सुंदर असे दिवस होते ते. आजही ते दिवस आठवले तर ऊर दाटून येतो. आमच्या गावचे सुपुत्र श्री गणपतदादा नवाळे यांच्या संकल्पनेतून, यांच्या अथक परिश्रमातून या मंडळाची निर्मिती झाली होती आणि त्यांनी ही जी शाळा आहे शिक्षण प्रसारक मंडळामार्फत सुरू करण्याचं एक महत्त्वाचं कार्य केलं आहे. मित्रांनो, या शाळेत त्यावेळी 10वीचा वर्ग म्हणजे एक खास पर्वणी असायचा. या वर्गाचा एक दबदबा असायचा. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या 10वीची वर्गाची झलक दाखवणार आहे. त्यावेळी अगदी दगडाच्या भिंती होत्या आणि प्लास्टर न केलेले होते. आता प्लास्टर करण्यात आलं आहे. अतिशय सुंदर आखीव रेखीव असा वर्ग बनला आहे. त्यावेळी पटसंख्याही खूप होती. जवळजवळ 30 ते 32 मुलं एका वर्गात असायची. अगदी 40 मुलांपर्यंत वर्ग भरलेला असायचा. आता थोडा पटसंख्या कमी झाली आहे. आपण पाहू शकता त्यावेळेचा जो वर्ग आणि आताचा वर्ग यात जमीन आसमानाचा फरक पडला आहे. आता वर्गाच्या भिंती आता बोलक्या बनल्या आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, हा आहे आजूबाजूचा परिसर. मित्रांनो, असंख्य विद्यार्थ्यांनी या शाळेच्या जडणघडणीतही आपली मोलाची साथ दिलेली आहे. आम्हीही त्यावेळी शाळेची जी इमारत बांधत होते, राहिलेल्या इमारतीचा काही भाग म्हणजे पायाभरणी करण्यासाठी आम्हीही थोडेफार कष्ट घेतले होते. मित्रांनो, अशी ही आमची शाळा अतिशय सुरेख सुंदर आणि नयनरम्य परिसरात नटलेली अशी ही शाळा. खरंच आपण भाग्यवान आहोत की अशी आपल्याला सुंदर शाळा लाभलेली आहे. माझं आव्हान आहे, या शाळेतून जे विद्यार्थी गेले आहेत त्यांनी आपल्या शाळेला न विसरता या शाळेला भेट द्या. आज पटसंख्येअभावी शाळेत शिक्षक कमी आहेत. शासनाकडून जे शिक्षक मिळतात ते कमी आहेत. त्यामुळे संस्थेवरती भार येतो. इतर जे शिक्षक असतात त्यांचा पगार हा संस्थेला स्वतःच्या फंडातून द्यावा लागतो. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी या मंडळासाठी मदत करा, जेणेकरून आपल्या शाळेचे जे वैभव आहे ते टिकून राहील. आपली शाळा जी आतापर्यंत नटलेली आहे ती अशीच पुढे नटून राहील. खरंच मित्रांनो, आज ही शाळा होती म्हणून आपण आहोत. आज ही शाळा आपल्यालाही साथ घालते. खरं तर 11 मेला आम्ही एक विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता. बहुसंख्य विद्यार्थी येतील अशी अपेक्षा होती, पण गावोगावी असलेल्या लग्नांच्या कार्यक्रमामुळे, क्रिकेटच्या मॅचेस होते त्याच्यामुळे बहुतेक विद्यार्थी येऊ शकले नाहीत. तर मित्रांनो, आजही तुम्हाला कळकळीची विनंती आहे, या आपल्या शाळेला भेट देऊन, या आपल्या शाळेला भरघोस मदत करून आपले शाळेचं जे गतवैभव आहे, जे आताचं वैभव आहे ते असंच टिकून राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणे मदत करा. आणि आपल्या शाळेनं दिलेले जे आपल्या शाळेच्या ऋणातून तुम्ही थोडंफार मुक्त व्हा, एवढंच मी सांगू शकेन. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत माझी विद्यार्थ्यांनो एकजूट व्हा आणि शाळेला मदत करा. धन्यवाद.